आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. विजय शिवतारे यांची आज शिंदे फडणवीसांसोबत एकत्रित बैठक. शिंदे फडणवीसांकडून बैठकीमध्ये शिवतारेंची मनधरणी केली जाणार. आज पुण्यामध्ये महायुतीची समन्वय बैठक. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं समन्वय साधण्यासाठी बैठकीचं आयोजन. चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता अजित पवार देखील महायुतीची समन्वय बैठक घेणार. 20 मार्चला अजितदादांची शिरूर मतदारसंघामध्ये महायुतीची समन्वय बैठक. अजित पवारांनी घेतलेली भूमिका पटली नाही. वयस्कर माणसांची किंमत करत नाही ही गोष्ट वेदना देणारी. बारामतीमध्ये सख्खेभाऊ श्रीनिवास पवार यांची अजितदादांच्या विरोधात भूमिका. सुनेत्रा पवारांचा आज खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा. खडकवासला मतदारसंघामध्ये मोठ बांधण्यासाठी दौऱ्याचं आयोजन. महिला मेळाव्याला देखील उपस्थित राहणार. पुण्याच्या भोरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा. उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. आज वसमत, सेनगाव आणि कळमनुरीमध्ये ठाकरेंचा जनसंवाद दौरा. 20 वर्षात मी कधीच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचा पाठिंबा घेतला नाही. अनेक पक्ष पाठिंबा द्यायला आले, मात्र मी पाठिंबा घेतला नाही. आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. मालवणमधील राणेंच्या बंगल्यावर किरण सामंत यांनी घेतली नारायण राणे आणि निलेश राणे यांची भेट. भेटीमुळे चर्चेला उधाण. किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक. गडचिरोलीमधून धर्माराव बाबा आत्राम यांना कमळाच्या चिन्हावर लढवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी. अजित पवारांचा होकार आल्यानंतर आत्राम भाजपामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती.